आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा नाही ना? बरोबर आहे तुझा। आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर सॅक्रिफाइस करावंच लागणार। आणि तसं बघायला गेलं तर आपण खूप लकी होतो यार। म्हणजे असे सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यात निदान आले तरी। हा दादा, हे सगळं ठीक आहे रे, पण आता काही दिवसात ताईचं लग्न होईल आणि ती निघून जाईल। ती जाऊन फक्त 24 तास झाले आणि हे घर खायला उठलंय मला। ते आहेच। हे तू का वाईट वाटून घेतेस? हा आपण आहोत ना। हा सगळे चिटल्या। हा विक्रांतराव घराकडे येऊ घेऊ। मीनाताईचा अजून फोन कसो नाही जो। अरे बरं दे, आपणच फोन करू घेऊ। एक तर ह्या निखिलने डोक्यात फिरवून ठेवलेला। अरे हिचा फोन उचलूक जड जाता की काय? उचल ना लवकर। हा बोला। मीनाताई, ह्या काय बरोबर नाही। म्हणजे काम झाल्यानंतर तुम्ही माणसं कसे काय विसरता? या बरोबर नाही। कसलं काम? कसला काम? विक्रांतराव घराकडे येले ना? कोण म्हणाल तुम्हाला? म्हणा कशा होया कोणी? माका माहिती आहे ना। चुकीची माहिती मिळाली आहे तुम्हाला। म्हणजे विक्रांतराव घराकडे येलेच नाही? नाही। अहो काय सांगतास काय? खरं तेच सांगते। मी विक्रांतच्या मित्राला सुद्धा पाठवलं होतं समजवायला, पण विक्रांतने त्यालाच समजावून घरी पाठवलं। अरे बापरे, ह्या काहीतरी वेगळाच घडता। हा नाही तर काय, त्या गिरिजाने वेड लावलंय विक्रांतला। एक मिनिट, त्या दिवशी तुम्ही मला बोलवून स्वतः कुठं गायब झाला होता? गायब? नाही नाही नाही, मी गायब नाही झालं। काहीतरी बहुतेक आपली ना चुकामुक झाली। तुम्ही पण माका काही दिसलाच नाही शिरला का ना? नाही, पण बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर मला काही कळलंच नसतं काय चालू आहे ते। हे जे काय चालू आहे ना ते थांबवायला पाहिजे लगेच। होय काय? नक्की चालला हा काय? विक्रांतनी चहाची टपरी टाकलीये। चहाची टपरी टाकून बिझनेस सुरू करायचं खूळ घेतलंय डोक्यात। अरे देवा, रबळ नाता। चहाची टपरी? हो। हे काय विकेचे डोळे लागले हो विक्रांतरावांका? तेच मला कळत नाहीये, विक्रांत एवढं चीप काम कसं करू शकतो? नाही नाही, म्हणजे बघा विषय कसा, माका नाही वाटणार विक्रांतरावांच्या डोक्यात असले काही धंदे येतात म्हणा। नक्की ना गिरिजन त्यांच्या डोक्यात भरवल्या नसताना शिरला का ना?